नमस्कार. मी कोल्हापूरहून डॉक्टर देशिंगर. आज शनिवार आणि आपल्या संवाद मालिकेतील नवीन विषय घेऊन मी आपणासमोर येतो आहे. आजचा नवीन विषय आहे मोठ्यांचा मोठेपणा. मोठ्यांचा मोठेपणा. आता या मोठ्यांच्या मोठेपणामध्ये दोन भाग पडतात. एक संपत्तीने मोठा, एक मनाने मोठा. बरोबर? आणि ह्या दोन्ही गोष्टी असून वृत्तीने मोठा. तर हा विषय काय आहे आपण थोडा समजून घेऊया. थोड्याशा मागच्या आपल्या घडलेल्या कथा पाहिल्या आपण तर आपल्याला लक्षात येतं काही अवघड नाही आहे. पहिली सुरुवातच आपण जर करायची म्हटली तर आपल्याला रामायणातला एक वृत्तप्रसंग आठवेल. राम जेव्हा वनवासात गेले होते त्यावेळेला वनात जाताना किष्किंधावरून जात असताना वाटेत वाली सुग्रीवांचं राज्य होतं. त्यावेळेला वालीने त्या सुग्रीवावर विजय मिळवला होता आणि वाली पराभव वृत्तीमध्ये बसलेल्या होत्या. आणि प्रभू रामचंद्र जेव्हा आले त्या बाजूने जात होते त्यावेळेला त्यांना वालीला भेटायची इच्छा झाली. आणि मग भेटायची इच्छा झाल्यानंतर समोर आल्यानंतर हनुमानजी होते सुग्रीवांच्याकडे. त्यांनी हनुमानजींना प्रार्थना केली की मला सुग्रीवांना भेटायचं आहे, मला भेट मिळेल का? हनुमानजी म्हणाले भेट त्यांना तर आनंद होईल, पण प्रभू रामचंद्रजी आपण तर अयोध्येचे राजे आहात आणि हे तर पराभूत राजे आहेत सुग्रीव. तर मग त्यांना तुम्हाला भेटणं ऑकवर्ड होईल, तुमच्यासमोर येणं ऑकवर्ड होईल. तेव्हा माझं असं मत आहे की तुम्ही अयोध्येचे मोठे राजा जरी असलात, सन्मान तुमचा मोठा आहे, तरी आपणच त्यांना भेटायला जावं. साधा व्यवहार. प्रभू रामचंद्र त्यांना पटलं, हनुमानाचा सल्ला पटला आणि ते त्याला भेटायला गेले आणि सुग्रीवांची भेट झाली. हेच उदाहरण आजच्या राजकीय शिष्टाचारात आहे. कुठल्या देशाचा मंत्री कोण येणार आहे त्यावरून स्वागताला कुणाला पाठवायचं हे ठरलं जातं. राष्ट्रपती दुसऱ्या देशात आले तर कोणाला पाठवायचं, पंतप्रधान आले तर कोणाला पाठवायचं. बरोबर? काही वेळेला शिष्टाचार मोडून देखील एखाद्या लहान व्यक्तीचं आपल्याला स्वागत करावं लागतं. ऐक नाही, आपण ते पाहतो. तर अशा ज्या गोष्टी आहेत या मधला मोठेपणा आपण बघायचा आहे. म्हणून तो मोठ्यातला मोठेपणा आहे, मनातला मोठेपणा आहे. त्यानंतर सर्वसाधारणपणे आपल्याकडे अशी प्रश्न निर्माण होतात की लहान जी लोक असतात, आपल्या हाताखाली काम करणारे असतील, कर्मचारी असतील, तर त्यांचा मान सन्मान राखणं, त्यांची विचारपूस करणं, त्यांच्या आत्मसन्मानाला धक्का न लागणं हाही मोठ्यांचा मोठेपणाच आहे. नाहीतर कित्येक ऑफिसर्सना आपल्या स्टाफमध्ये कोण आहे माहीत नसतं, कारण त्यांचा कधी संबंधच येत नाही. असं करून नाही चालणार. तेव्हा ते आपण बघितलं पाहिजे की याच्यात कर्मचारी किती लहान असला तर त्याच्यातल्या गुणाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सन्मानाने, मानाने, कर्तव्यदक्षता या सगळ्या गोष्टीनं आपला व्यवहार सांभाळला पाहिजे. आणि त्याशिवाय मोठ्यांचा मोठेपणा होत नाही. आज कित्येक उद्योगपती आपल्या कर्मचाऱ्यांच्याकडं इतक्या पद्धतीनं बघत असतात, चांगल्या पद्धतीनं,
की ते त्या संस्थेचा एक भागच बनतात आणि त्यांना इतकी आत्मीयता निर्माण होती की तिथं कधी संपवत नाही. मग हा मोठ्यांचा मोठेपणा कोणाचा झाला? कारखानदारांचाही झाला, कामगारांचाही झाला. म्हणून मला या दोन मोठेपणाबद्दल बोलायचं होतं. आलं लक्षात? तेव्हा थोडंसं आपण जर मागे बघितलं, आपल्याकडे जे राष्ट्रीय संत होऊन गेले म्हणा किंवा राष्ट्रीय पुरुष होऊन गेले, गौतम बुद्ध, मी तुम्हाला नेहमी 3 उदाहरण देत असतो, रामकृष्ण आणि बुद्ध. माझा थोडा त्यांचा अभ्यास जास्त आहे म्हणा किंवा त्यांच्या विचारांचा पगडा माझ्यावरती आहे असं म्हणा. कारण त्यांनी फक्त जगाचं कल्याण हित एवढंच बघितलेलं आहे. तर गौतम बुद्ध राजपुत्र असताना जेव्हा बाहेर गेले, दुनिया बाहेरची बघायची होती, त्यांना सगळं भिन्न भिन्न गोष्टी दिसल्या, दुःख दिसली, हादरून गेले मनाने. कुणी गरीब, कुणी रोगी, आणि हे सगळं नजरेस पडू नये म्हणून त्याच्या वडिलांनी दुसरं गाव बसवलं होतं. तिथं सगळे हे लोक राहायचे आणि बुद्धाला नेमकीच ती जागा, ती वस्ती, ते शहर बघायचं होतं. आणि तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की इथं जातीभेद आहे, इथं स्पृश्य अस्पृश्य मानणारे लोक आहेत, इथं गरीब लोक आहेत, इथं धान्य पिकत नसताना जकात वसूल करणारे लोक आहेत. हे जेव्हा बुद्धाने पाहिलं, परीक्षण केलं, तेव्हा यातनं सगळ्यांची सुटका केली. तुझं जर शेत पिकलं नाही तर तो शेतसारा काय देणार? सगळ्या मनुष्याला परमेश्वराने निर्माण केला तर जातीभेद कसा? असा बुद्धांच्या मनात विचार आला. ते हरिजनांच्या घरी गेले, तिथं जे काय खायला होतं तिथं मांडी घालून बसून खाल्लं त्यांनी. हा मोठ्यांचा मोठेपणा आहे. आज आमच्याकडे हे तर मी 2,500-3,000 वर्षापूर्वीचं सांगतो, 4,000 वर्षापूर्वी, अजूनही जात नाही हो, जात नाही ती जात, अशी परिस्थिती आहे. तर हा मोठेपणा होता. गांधीजींनी मोठेपणा जेव्हा दाखवला तेव्हा आश्रम, सकाळी ते पहाटे उठायचे, त्यांचं काय असेल देवाचं झाल्यानंतर आश्रमामध्ये निरनिराळे लोक राहिले यायचे, त्यांना शिस्तीची कल्पना नसायची सुरुवातीला. तर प्रातर्विधी झाल्यानंतर साफ कोण करणार संडास? गांधीजी स्वतः साफ करत होते, संडास साफ करत होते. हे जेव्हा सगळ्यांना कळलं, आश्रमात येणाऱ्या लोकांना, तेव्हा त्यांनी आपल्यात बदल केला आणि मग गांधीजींची शिकवण होती ती घेतली. केवढा मोठेपणा, मोठा माणूस, मोठेपणाचा विचार. बरोबर? विनोबाजी भावे साधे गरीब कुटुंबातनं आलेले, पण ध्यास काय की या देशातल्या गरीब लोकांना जमीन मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी भूदान चळवळ चालू केली आणि भारतभर हिंडले. हजारो लोकांनी आपल्या जमीन दान दिल्या. त्यांना काय मिळालं? त्यांना काहीच मिळालं नाही. त्यांना नाव मिळालं. बरोबर आहे? आणि त्याच्यासाठी ते करतच नव्हते, त्या गरीब लोकांसाठी करत होते. केवढी मोठी चळवळ विनोबांची, केवढा मोठा हा मोठेपणाचा मोठेपणा. आणि मग आपण अशा मोठेपणाला बघतो तेव्हा फुलेंची आठवण येते. फुलेंची परिस्थिती काय फारशी चांगली नव्हती, गरीब घरातले, परंतु स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे, गरीब जातीतल्या लोकांना शिक्षण पाहिजे, हरिजन गिरिजनांना मिळालं पाहिजे, मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, म्हणून बायकोच्या बरोबर खांद्याला खांदा घालून शाळा चालू केल्या. म्हणून आज स्त्रिया सुशिक्षित आहेत. त्याला महादेव रानडेंचा देखील मोठा पाठिंबा होता, न्यायाधीश रानडेंचा. तर ह्या लोकांचा मोठेपणा यातनं आपल्याला दिसतो. आपल्या भारतीय उद्योगपतीमधले टाटांच्या बाबतीमध्ये बघा तुम्ही, लोकांचा त्यांच्यावरती किती विश्वास आहे. त्यांनी, त्या कंपनीने आजपर्यंत हिंदुस्थानातल्या
किंवा आपल्या देशाला, हिंदुस्थानाला मान खाली घालावी लागेल असं कोणतंही काम केलं नाही. पिढ्यापासून सगळ्या भारतातल्या कारखानदारामध्ये त्यांचं पहिलं नाव घेतलं जातं. जेवढं काय म्हणून याचा अर्थ नुकसानीत चालवायचा अशातला भाग नाही, परंतु धंद्यातली सचोटी नावाचा भाग आहे, हा त्यांनी सांभाळलेला आहे. हा थोरांचा मोठेपणा आहे. ही सगळी टाटा कंपनी साधे वागलेली आहेत बघा माणसं. अगदी रतन टाटांना मी देखील पाहिलंय. अत्यंत साधेपणानं वागणं, साधेपणाने बोलणं. ही माणसं उगीच मोठी होत नाहीत. ह्यांना लहान लोकांच्या व्यथा माहीत असतात, म्हणून ती मोठी झालेली असतात. एखाद्या गावामध्ये शिक्षक असतात, निवृत्ती होत झाल्यानंतर उत्तम शिक्षक, मग त्यांचा विषय कुठलाही असेल, लहान गाव असेल तर त्या गावातल्या लोकांनी किंवा त्या शहरातल्या लोकांनी ते काय ठरवतात, मी ह्या सगळ्यांना फुकट शिकवणार आहे. आज मला सांगा, शिक्षण पद्धती हा धंदा झालेला आहे कॉम्पिटिशनमुळं, शिक्षण पद्धतीमुळं. पण लहानपणी सगळ्या मुलांना फुकट शिकवायचं, त्यासाठी आपला दिवस घालवायचा, असे शिक्षक मी पाहिलेले आहेत. आणि अशा शिक्षक वर्गात मी स्वतः गेलेलो आहे. म्हणजे आमचे पैसे देण्याची परिस्थिती नव्हती असं नाही, मी विद्या विकणार नाही, हा मोठ्यांचा मोठेपणा. आता ते शिक्षक लहान होते. शिक्षकात पेशा असला म्हणजे काय मोठे संपत्ती असणाऱ्या नसतात, पण त्यांचा मनाचा मोठेपणा होता, त्यागाचा मोठेपणा होता, मुलांच्यावर संस्कार करण्याचा मनामध्ये इच्छा होती, म्हणून त्यांचा सामान्यांचा मोठेपणा आहे. म्हणून मोठेपणाचे 2 प्रकार आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. मी आमच्या कोल्हापुरातलं एक उदाहरण देतो. एका रिक्षावाल्याच्या रिक्षामध्ये प्रवासी सकाळी येत असतात, सारख्या गाड्या, रिक्षा, प्रवासी येत असतात. आणि अंबाबाईचं स्थान असल्यामुळे तर सारखाच इथं कोल्हापुरामध्ये रश असतो. तर रिक्षामध्ये बसल्यानंतर त्या रिक्षावाल्याने तो भाड्याची रिक्षा चालवायचा, म्हणजे मालक दुसरा आणि हा रिक्षा भाड्याने चालवायचा रेंटवरती. दिवसभरात तेवढे कमवायचे आणि तेवढे त्यांना द्यायचे मालकाला, बाकीचे आपण घ्यायचे. तर त्या प्रवाशांना ज्यांच्या ठिकाणी सोडलं आणि मागं काय पाहिलं नाही, रिक्षावरून चालून पुढं आलं आणि पुढच्या स्टॉपवर जाताना दुसरे ग्रस्त त्यात बसायला आले. तेवढ्यात त्यांना म्हटलं, अहो कोणीतरी इथं बॅग विसरलेली दिसते बघा. म्हणताना तो रिक्षावाला उतरला, ती बॅग घेतली, उघडून बघितलं तर सर्वसाधारण त्यामध्ये 50,000-1,000 रुपये ते असतात त्या बॅगेमध्ये. तर त्यांनी त्या प्रवाशाने सांगितलं, माफ करा, मी तुम्हाला माझ्या रिक्षात काय आत्ता तुम्हाला सेवा देऊ शकत नाही, मी तुम्हाला दुसरी रिक्षा गाठून देतो किंवा पुढच्या तुमच्या रिक्षात जावा, मला एक महत्त्वाचं काम आहे. तो रिक्षावाला स्वतः रिक्षात बसून जिथं त्या पॅसेंजरला सोडलं तर तिथंपर्यंत गेला. त्यांना विचारलं, हे तर पाहुणे तिथं आलेत का, आलेत तर त्यांना जरा बाहेर बोलवा, मला जरा बघायचं आहे. बघितलं, खात्री केली तेच आहेत आणि त्याला सांगितलं, हे तुमची बॅग विसरलेली आहे, ही तुम्ही घ्या. मग त्याने विचारलं, अरे आमची बॅग विसरली होती खरंच की, तुला माहीत आहे का याच्यात काय होतं ते? तो म्हटला, एवढंच मला माहिती आहे, त्यात पैसे आहेत, मी काय मोजलेलं नाही, पण ते माझे पैसे नाही, तुमचे पैसे आहेत, ते मी परत द्यायला. ते छाट पडले. एवढा सामान्य माणूस 50,000 रुपये ते कोण आणून देते हो? वर्षभरात त्याची प्राप्ती रेंट मिळेल त्याला. पण ते म्हणाले, नाही, हे अंबाबाईचं गाव आहे, महालक्ष्मीचं गाव आहे, श्रद्धा आहे त्यांची होती, इथं पैसे मिळत असतात, इथं असे पैसे मिळवायचे नसतात. म्हटल्यानंतर त्या प्रवाशांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणते, तुला काय बक्षीस देऊ? म्हटलं, काही मला बक्षीस देऊ नका. बक्षिसाचं काय कारण आहे? ही तुमची अमानत तुमच्याकडे घ्या. अरे चहा तरी घ्या म्हटले. तो तयारच नव्हता. नाही बाबा, मला स्टॉपवर जायचं आहे परत. परंतु त्यांच्या आग्रह तर चहा घेतला, त्यांना नमस्कार केला आणि गेला. हा सामान्य माणसातला मोठेपणा. मला लक्षात.
दुसरी अशी एका रिक्षावाल्याची कथा मला माहिती आहे. ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, मी परवा सांगितलं की कोणी थांबायला तयार होत नाही. रिक्षात कुणी घेतच नाही, गाडीत कुणी घेत नाही. सगळे भराभरा स्पीडवर पळत असतात हायवेवरती. तर ॲक्सिडेंट पडलेल्या माणसाला पाहिल्यानंतर त्याला की हा काय जगण्याच्या परिस्थितीत नाही, त्याला आपण मध्ये नेलं पाहिजे. काही विचार केला नाही. त्याला घेतलं, रिक्षामध्ये घातलं आणि जवळ जाऊन सरकारी दवाखान्यात जाऊन ॲडमिट केलं. ॲक्सिडेंटची केस म्हटल्यानंतर काही हे पण करायला लागतात, प्रोसिजर करायला लागतात. घ्या म्हटलं माझं नाव. 4 वेळा पोलीस स्टेशनला येतो म्हणाला, पण ह्या माणसाला वाचवा. याला काय पाहिजे सांगा, मी ती मदत करायला तयार आहे. ब्लड पाहिजे का, अमुक पाहिजे का अमुक. ते म्हटले तुम्ही आता आणून सोडले आहे ना, आम्ही बघतो काय करायचं. तुम्ही जेवढं म्हणताय तेवढं गंभीर नाही, ॲक्सिडेंट झालेला आहे, पण ही विल बी ऑल राईट, डोंट वरी. पण ही जी भावना आहे, मदत करण्याची वृत्ती आहे, मनाचा जो मोठेपणा आहे, हा सामान्य माणसाचा मोठेपणा आहे. म्हणजे मोठ्यांचा मोठेपणा, सामान्य माणसांचा मोठेपणा, असे 2 माणसं मोठेपणे असतात. म्हणून ही माणसं मोठी होतात. तो लहान आहे का गरीब आहे का श्रीमंत आहे का मोठा आहे नाही असं काय नाही. प्रभू रामचंद्रांनी शबरीची बोरं उष्टी खाल्ली, आपल्याला कथा माहीत आहे. मोठेपणा आहे. मग त्यामधली प्रेम भक्ती हा विषय नंतरचा आहे. खाणं हा मनाचा केवढा मोठेपणा आहे. तेव्हा आपल्या जीवनामध्ये मोठेपणा मागून मिळत नसतो. आलं का लक्षात? मोठेपणा आपल्या कृतीतून आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा तो व्यक्त होत असतो. आणि तो व्यक्त झाल्यानंतर मोठ्यांची तर मोठी कामं आहेत. पुष्कळ मोठे लोक मी पाहिलेले आहेत की न सांगता वर्षाला काही संस्थांना डोनेशन देत असतात, जाऊन भेटी देत असतात. सामान्य असतात, तुम्हाला ओळखणार नाही, साधी विजार शर्ट घालून, कपडे देखील साधे, खादी घालणारे लोक आहेत. पण डोनेशन्स निळ्या संस्थेला देतात, रिमांड होमला देत असतात. त्यांना मनामध्ये एक वाटत असते की यांना या दुःखातनं बाहेर काढावं, यांना मदत करावी. हा तर म्हणजे हा जन्मजात आलेला गुण आहे. विनम्रपणा दाखवायचा, सेवा करण्याचा. ते कुणाला सांगत पण नाही. या मोठेपणाची अपेक्षा आहे. ते लोक नाव घेत असतात, हे शेठजी आले, हे अमुक होऊन गेले, हे अमुक देऊन गेले, अमुक दान गेले. ते व्यवस्थापक असतात शाळेतले किंवा त्या संस्थेतले सांगत असतात. पण हे कधी सांगत नाही. मी एक मदत करणारा, मी तुम्हाला म्हटलं माझा अनेक सामाजिक संस्थेशी संबंध असल्या कारणामुळं एक सामान्य माणूस, पण मदत करण्याची इच्छा, पण त्याच्याकडे पैसे नव्हते, पैसे नाहीत. तर हा माणूस, त्यांनी 5-50 लोक असे हेरले होते आणि त्याच्यावरती लोकांचा भयंकर विश्वास की हा माणूस म्हणजे विश्वासू आहे आणि हा चांगलंच काम करणार, इतका विश्वास संपादन केला होता. काही दिवस उठल्यानंतर सकाळी हातपाय धुवायची, आदल्या दिवशी व्यवस्था करायची, संध्याकाळी एक 50 म्हटल्यामध्ये 10 लोकांच्याकडे द्यायची. शेठजी उद्या मला सकाळी हॉस्पिटलमध्ये फळं वाटायची आहेत, पैसे द्या. देतील तेवढे देतील. जाऊन सकाळी उठून फळं खरेदी करायची, हॉस्पिटलमधल्या इतर जे काही आजारी लोक आहेत त्यांना देऊन यायचे. नाव सांगायचं नाही, गाव सांगायचं नाही, काय सांगायचं. किती सामान्यांचा केवढा मोठेपणा आहे बरोबर. हाच माणूस थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा काही लोक, त्यांना असराच नसतो, अक्षरशः रस्त्यावर झोपलेले असतात, कुडकुडत असतात, खाली एक तुकडा वस्त्राचा, अंगावर एक तुकडा. तर थंडी येणार म्हटल्यानंतर ह्याचं प्लॅनिंग अगोदरच अशा लोकांच्याकडे जायचं. साहेब आपल्याला एक यावेळेला 100 ब्लँकेट किंवा 50 ब्लँकेट वाटायचे आहेत, काही तुम्हाला इच्छा येईल तर द्या. त्यांच्याकडनं रक्कम घ्यायची, पैसे घ्यायचे, ब्लँकेट वाटायची, ती ब्लँकेट खरेदी करायची आणि पहाटे किंवा रात्री 12 नंतर जाऊन तो झोपलेल्या लोकांच्या अंगावर स्वतः ब्लँकेट घालत होता. पेपरमध्ये सगळी बातमी आली होती.
आणि झोपलेल्याला माहीत नाही कुणी घातलेले आहेत आपल्या अंगावर ब्लँकेट. हा सामान्यांचा मोठेपणा. ते आपण दोन भाग पाहिले. मोठ्यांचा मोठेपणा पाहिला, सामान्यांचा मोठेपणा पाहिला. या मोठेपणामध्ये संपत्तीचा विषय नाही. ह्याच्यात विनम्रता, सहानुभूती, मदत करण्याची इच्छा, सहकार्य करण्याची इच्छा, दुसऱ्याबद्दलची करुणा, समाजकार्य करण्याची आवड, या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. म्हणून आपण देखील आपल्या पात्रतेप्रमाणे या गोष्टी आपल्याला डायरेक्ट करता जरी येत नसल्या तरी अशा माणसं जे काही काम करतात त्यांना आपण मदत करावी. हे आपलं कामच आहे. ऑफिसमध्ये कर्मचारी असतात. आपण राहतो तिथे आजूबाजूला लोक राहत असतात. काही लहान गरीब असतात, काही मोठे असतात, सामान्य असतात. ऑफिसमध्ये पण तसंच असतं. पण त्यांच्यातली दुःखद घटना काय घडली तर ऑफिसमधला मोठा जो बॉस आहे तो जर त्याच्या घरी गेला भेटायला, आणि जाणं कर्तव्य आहे, नाहीतर कोणाला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून पाठवायचं हे नाही बरोबर. तो जर गेला, ती जी भावना आहे त्यातून त्या माणसामध्ये एक उत्साह निर्माण होतो. संकट तर टळले असतंच, पण गेल्यानंतर त्या माणसाबद्दलचा आदर, त्या माणसाबद्दलचा उत्साह, त्या माणसाबद्दल संस्थेबद्दलचा उत्साह निर्माण होतो. अशी माणसं तुम्हाला सोडून जातील का? नाही जाणार. आर्थिक काही संकट आलं, हा विषय ऑफिस, कार्यालय आणि गल्ली बोळातला मी सांगतो तुम्हाला, तर कळत न कळत मदत करून उभा राहा त्यांच्या पाठीशी. तुमच्या ऐपत असेल तर. नसेल तर त्या दुसऱ्यांच्या थ्रू गोळा करून मदत उभा करा. त्यांच्या पाठीशी उभा राहा, ते तुमच्या पाठीशी येतील. सदा सर्वकाळ सगळेच पैसेच आपल्याला मदतीला येतात भाग नाही. माणसं पण आपल्याबरोबर यायला पाहिजे. म्हणजे अशी माणसं जोडायची कराय तर त्यासाठी मोठ्या लोकांनी सामान्य लोकांच्याकडं सामान्य नजरेनं न पाहता, त्यांच्यातले गुणदोष न पाहता, त्यांच्यातल्या चुका न पाहता, अलग लक्षात, त्यांच्याकडे आपण अभिमानी मोठे आहोत म्हणून अभिमान न बाळगता त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि त्यांना जेवढी शक्य असेल त्या पद्धतीनं त्यांच्यातली ऊर्जा, त्यांच्यातला उत्साह, त्यांना मदत, ह्या गोष्टी सगळ्या आपण केल्या पाहिजेत. आणि आपला मोठेपणा असा सिद्ध केला पाहिजे. का नाही तुम्ही मोठे होणारच. म्हणून हा मोठ्यांचा मोठेपणा आहे, हा केवळ पैसेवाल्यांचा नाही आहे. मी आत्ता इतकी तुम्हाला उदाहरणं दिली. तेव्हा हे सगळे मोठेपणा जे काय आहेत हे आपल्या स्वभावावरती, संस्कारावरती, इच्छेवरती काय आणि एक आत्मिक ओढ असते समाजावर प्रेम करण्याची, देशावर प्रेम करण्याची. विनोबाने आता मी उदाहरण दिलं देशासाठी. शिक्षकाचं उदाहरण दिलं संस्कार करण्यासाठी. टाटांचं दिलं देशांसाठी. फुलेंचं दिलं समाजासाठी. तर ही जी सगळी उदाहरणं दिलेली आहेत ही सगळी झालेली आहेत. आपण प्रूढ आहे. आणि त्यामुळं हा मोठ्यांचा मोठेपणा हा अशा पद्धतीने चालायचं. मला ते गोष्ट सांगायची आहे छोटीशी. रहीम यांचं युद्ध पारशी लोकांच्यावर चाललं होतं. बरेच वर्ष ते युद्ध चाललं. पण ते युद्धात काय, युद्ध संपेना आणि तडजोड करून शेवटी युद्ध बंद करायचं चाललं आणि तडजोड झाली आणि रहीम परत यायला लागले. उंटावर बसले होते. बराच प्रदेश कापायचा होता आणि त्यांना हातात म्हणजे उंटावर बसले होते रहीम, आणि तो उंटाच्या वेचणीला त्याच्या चालकाने हात धरला होता आणि ते पुढं चालले होते. बरे 10-12 कोस गेल्यानंतर रहीमच्या मनात आलं, अरे मी उंटावर बसलो, हा वाळवंटातून चाललेला आहे, हा माणूसच आहे. खाली उतरले आणि त्याला म्हणाले, तू उंटावर बस आणि मी जरा चालतो. तो म्हटला, अहो राजे तुम्ही काय सांगताय, तुम्ही राजे आहेत, मी नोकर आहे तुमचा, मी कसा बसणार? अरे नाही रे, मी सांगतो म्हणून बस, माझी आज्ञा आहे म्हणून बस.
आणि त्याला उंटाला बसवणं, आपण ती वेसण जाऊन त्याला घेऊन गेले. याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात मोठेपणा, याला म्हणतात मनाला पाझर फुटणे. दया करुणा सगळे इथं आले. हा मोठा आहे. केवढा मोठा राजा, काय साधं काम, एखाद्या नोकराला वाहून आपण स्वतः घेऊन जाणं. तेव्हा मोठ्यांचा मोठेपणा हा असा असतो, तो ओळखायचा. आणि सामान्यांचा मोठेपणाही आपण ओळखायचा आणि आपण त्यातनं शिकायचं. आणि शिकल्यानंतर मग मी तुम्हाला सांगितले की अहंकारावरती तुम्ही कब्जा ठेवला पाहिजे स्वतःच्या. दृष्टी बदलली पाहिजे आपली. सामान्यात मिसळण्याची कला पाहिजे. उगीच आपला मोठेपणा सामान्य म्हटलं, मी तिथं कसं उभार म्हणून लांब उभे राहतात. उगीच काहीतरी कल्पना असतात. तर तसं काही करायचं काही कारण नाही आहे. जेवढे तुम्ही विनम्र तेवढे तुम्ही मोठे. जेवढे तुम्ही सामान्यांची काळजी घ्याल तेवढे तुम्ही लोकप्रिय व्हाल. अशा सगळ्या गोष्टी आहेत. रहीमनं एके ठिकाणी म्हटलेलं आहे, सोयीनं जर काम होत असेल, रहीम नावाचे संत होते, सोयीनं जर काम होत असेल तर तलवारीचा काय उपयोग आहे? बरोबर आहे. सहजासहजी जर तुमचं काम होत असेल तर तलवारीचा काय उपयोग नाही आहे. तर असा हा मोठ्यांच्या मोठेपणाचा महिमा आहे. आणि हे दोन मोठे लोक म्हणजे समाज सगळा, त्यातला लहान आणि मोठा वर्ग एकत्र आला आणि अशा काही गोष्टी घडतात त्या केल्या तर मानसिक आनंद तर आहे, कार्याचा आनंद आहे, लौकिकाचा आनंद आहे. हे सगळे आनंद आपल्याला प्राप्त होतील. आणि खरा मोठेपणा आहे तो संपत्तीत नसून तो मनाचा मोठेपणा आहे, कर्तव्याचा मोठेपणा आहे. हे सगळ्यांना दिसेल. हे आपलं नैतिक कर्तव्यच आहे. म्हणून आज इथं थांबतो. तेव्हा आपणही मोठ्यांचा मोठेपणा नुसता बघायचा नाही, आपण त्यात सहभागी व्हायचं, आपण त्यात थोडंसं काम करायचं. तेव्हा हा मोठ्यांचा मोठेपणाचा महिमा असे ते सांगून आजचा विषय संपवतो. नमस्कार.